सुरुवात केली त्यांनी ज्यावेळी पाहून घ्या, हे मडावी साहेब आदिवासी बिरसा मुंडाचे सर्व आणि आदिवासीसाठी एवढं काम करून ते म्हणतात का हे अंग्रेजाचे लोक आहेत, कायदे आहेत किंवा लोक आहेत आणि ते दोष लावतात. तुम्हाला आवडत नाही का? इंग्रजांनी सपोर्ट केला. हा हा, त्यांची शाळेत शिकले ना ते. इंग्लिश शाळेत होते, इंग्लिश शाळेत, मिशनरी शाळेत होते ना. मिशनरी शाळा सुरू केल्या आणि तिथूनच क्रांतीचा मार्ग त्यांना भेटला. मिशनरी शाळा इंग्रजांनी सुरू केल्या. बरोबर, आधुनिक शाळा बंद शिक्षण, होत्या. आधुनिक शिक्षण त्यांनी दिलं. आणि आता हे लोक आणि आज त्यांना म्हणजे मी पासून विचारतो का त्यांना लोक द्वेष का करतात त्या लोकांचा, समाजाचा, ख्रिश्चनाचा, मिशनरीचा? नाही, त्यांनी तर सुरुवात केली. त्यांना पाहिजे नाही किंवा हा आपल्या विदेशी धर्म आहे, बाहेरचा आहे, परदेशी, असे लोक काय म्हणतात? धार्मिकचं यांना वाटते यातून ते कन्वर्ट होती. यांच्यात उत्तर नाही ना, काम करायला उत्तर पाहिजे, उत्तर नाही आहे त्याच्याकडे. त्यांचं म्हणून अपभ्रम किंवा गलत प्रचार किंवा प्रोपोगंडा करतात ख्रिश्चन धर्माविषयी. अच्छा, हे याला तुम्ही धर्माचा त्याचा काही संबंध नाही. त्यांनी काम केलेले मान्य आहे, चांगले काम केले आणि त्याचेच आपण फळ आहोत आणि म्हणून त्यांना आपला उद्धारक मानलं पाहिजे. उद्धारक मानलं पाहिजे ना. माना उद्धारक नाही, हां, उद्धारक माना नको. नाही नाही, जो उद्धार करणारा तो आपला देव. सुरुवात करणारा मानू आपण. हां. उद्धारक एक काही मला सांगा का सुरुवातच तर मेन आहे. हो ना. फाउंडेशन काय असते त्याच्यावर किती बिल्डिंग बांधा ना. त्याने सुरुवात केली महाराष्ट्र भारतामध्ये, यांनी मिशनरीची सुरुवात केली. बरोबर आहे. हे मान्य आहे. आणि ते म्हणजे हे माना म्हणते ना, काय म्हणते, त्यांनी जो बेस रचला तो महत्त्वाचा असते त्यांनी बेस आणि त्याच्या याच्यावर आपला सर्व साधनं वगैरे आहे ना तयार केले भारतामध्ये. मूलभूत सुविधा बरं. म्हणजे रेल्वे आहे, रस्ते आहे, आधुनिक केले त्यांनी. त्या बरं, येशू ख्रिस्ताविषयी तुमचं काय म्हणणं आहे? मी काही जास्त वाचलं नाही. पण ख्रिस्ती मिशनरी येशू ख्रिस्तांनी ख्रिस्ती लोकांद्वारे त्यांच्या अनुयायाद्वारे कार्य करून कार्य घेतलं करून घेतलं. त्यांनी लोकांसाठी झटण्यासाठी आणि प्रेरित केलं. बायबलच्याच प्रिन्सिपलनं, तत्वानं किंवा सिद्धांतानं भारत आधुनिक घडला. आज शिक्षण आपण नाही भेटलं. म्हणजे होते. आता हे मिशनरीचं काम आता चॅरिटी लॉ जो आहे हां. हे चॅरिटीला त्यांनीच आणला, समानतेचा अधिकार त्यांनी आणला. गोरगरिबाला शिकवा, मेडिकल काढा किंवा ते हे करा, त्यांनीच केलं. तर त्याचा अर्थ का बा येशूच्या नावात त्यांनी केलं, मानतो ना. म्हणजेच येशू ख्रिस्ताला ते मानत होते देव. नाही, हे कसं का धर्माचा प्रचार करण्यासाठी जे काम केलं हे ना ते. पण आता माझा समाज जो आहे हां. किंवा बरेच लोक भारतात आहे हां. आणि जास्तीत जास्त बुद्ध समाज हा म्हणतो का बा देव नाही. पण मी त्यांना प्रश्न करतो का ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर आंबेडकर, सयाजीराव गायकवाड यांना सायन्सनं शिकवलं का ख्रिश्चन मिशनरीने शिकवलं? येशूच्या नावात. ख्रिश्चन मिशन म्हणजेच देवाच्या नावात ते पुढे गेले, देवाच्या नावात ते घडले आणि आज आपण म्हणतो सायन्स मोठा. हे याच्यावर तुम्ही काय म्हणता? सायन्स कसं आहे का आता जे आहे ना, देव हे संकल्पना कुबडी होती माणसाने जगण्याची. सायन्सनं काय केलं, कुबडी काढून टाकली, ते खर्च करून गेलं. पण आपल्याला सत्ता होती ना, जे आता डोळस सत्ता करून. पण आपला उद्धार हा सायन्सनं केला का ह्या ख्रिश्चन लोकांनी केला? उद्धार तर करत उद्धार हे कसं स्थित्यंतर आहे. बरोबर आहे. एका म्हणजे सायंटिस्ट मला सांगा, सायंटिस्ट आला का आपला? एक मिनटं भारतात ग्रहण करणं, त्याच्यावर चालणं आपलं काय करा साहेब, भारतात मला एक सांगा, भारतात आपल्याला सुधारण्यासाठी, समाज कार्य करण्यासाठी एखादा सायंटिस्ट आला का येशूचे लोक आले? येशूचे लोक आले, बरोबर आहे ना. म्हणजेच आपण धर्मामुळे सुधारलो. नाही, धर्मामुळे नाही, कारण त्यांनी काम कोणाच्या नावाने केलं? धर्म ही अपुची नशा आहे. माणूस आहे का नाही? कार्ल मार्क्स म्हणते अपुची नशा आहे. आम्ही म्हणतो, मी म्हणतो अपुची नशा आहे. धर्म जर पण डॉक्टर आंबेडकरांनी नाही मानलं नाही शेवटी. नाही, त्यांनी ते म्हणे धर्म जरुरी आहे समाज सुधारण्यासाठी. धर्माची त्याने व्याख्या वेगळी केली. त्यानं काय म्हटलं, धम्म म्हटला, धर्म नाही म्हटला. का हो? धम्म म्हणजे लोकांच्या समूहात ज्या नियमानं चालते त्याला आपण धम्म म्हणतो. उदाहरणार्थ मी डाव्या साईडनं गाडी चालवावी, हा नियम आहे. नियम धम्म म्हणजे नियमावली. बरं, गाडे साहेब तुम्ही बौद्ध समाजाला मानता, बरोबर आहे ना? पण मी नाही, हां, तुम्ही म्हणजे काय म्हणतात तत्व, हां, माणुसकीला मानता. पण आहे तुम्ही बुद्ध समाजाचे. हां, तर मला हे सांगा की बुद्धानं किंवा बुद्ध भिक्षुकानं किंवा बुद्ध लोकांनं दलितांसाठी असं काय समाजकार्य केलं तुमच्या माहितीनुसार?
असं दीपक भाऊ या वाक्यात पूर्ण येते. नाही, मी काय म्हणलो त्यांनी काय केलं हा मुद्दा नाही आपल्याला. प्रात्यक्षिक काय केलं असं त्यांनी काही केलं नाही. हा फक्त त्यांनी काहीच नाही केलं ना. त्यांनी- शाळा नाही काढल्या, दवाखाने नाही काढले, वसतिगृह नाही काढले, काही नाही. फक्त थोडंसं सिद्धांत दिले आपल्याला, बरोबर आहे. बाकी कार्य काहीच नाही केलं. त्यांनी मुलं त्या धर्माच्या लोंढ्यामध्ये म्हणजे ऑर्डरच्या लोंढ्यामध्ये लोटलं. बस म्हणजे प्रज्ञाशील करुणा हा मंत्र दिला, पण कार्य प्रत्यक्षिक काहीच नाही केलं. म्हणजे जे कृती करायला पाहिजे होते, जे काय म्हणतात प्रॅक्टिकल करा. त्यांनी अंधश्रद्धा फैलवली. हां, अंधश्रद्धा फैलवली बुद्धाने. आणि प्रार्थना म्हणा. बरोबर आहे. अजून मी म्हणतो का अशोक सम्राटनी म्हणतात की 84,000 स्तूप भारतात होते आहे. एक तरी मांग महार चुडा चांभार किंवा गरीब दलितासाठी शाळा वगैरे वसतिगृह असे काही काढले का त्यांनी? काढले होते का पहिले? हां, त्यांनी शाळा होते. शाळा म्हणजे मोठे होते, पण आम्ही लोक त्या शाळेत गेलो काय किंवा त्याच्यावर शिकलो काय? त्याच्यानंतर तो इसवीसन पूर्वी 200 काही इसवीसन पूर्व 75ची गोष्ट होते. आणि त्याच्यानंतर नाही, मला सांगा की स्तूप महत्त्वाचे होते का शाळा वसतिगृह किंवा गोरगरिबांसाठी चॅरिटी हे महत्त्वाचं होतं? त्यावेळी जे स्तूप होते ना, स्तूपामधून ज्ञानदानाचं केंद्र होतं स्तूप म्हणजे. आता जे स्तूप नाही, फक्त पाया लागण्याचे दर्शन घेणारे, म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान साधना करणं किंवा ज्ञान देणारी यंत्र. आणि किती आपला समाज किती सुधारला, जसं दलित झालं, आदिवासी झाले, हे त्याच्याद्वारे किती सुधारले. आणि सुधारले असेल तर मग आमचे पूर्वज दलित. पण त्या बौद्ध धर्मामुळं लोक धर्म म्हणून पाहिजे तर त्याच्यावर डोळत झाले, स्वतःचं काम स्वतः करायला लागले. मला सांगा का ख्रिस्ती मिशनरी हा सुद्धा कार्य करते, प्रॅक्टिकल करते, डॉक्टर असते, समाजसेवी असते. भिक्षुक जे आहेत ते भिक्षा मागतात. मग सांगा आम्हाला भिक्षा मागायची आहे का आम्हाला मिस्त्रीसारखं काम करायचं आहे? मिशनरी काम करायचं. म्हणून डॉक्टर आपण म्हणते का भिक्षू हो तुम्ही. मिस्त्रीसारखं काम जर केलं तर आज जास्त वेगानं पुढे गेले लोक. मिस्त्री नाही केले यांनी. मिशनरी कार्य नाही केलं, यांनी फक्त भिक्षा मागितली. हां, आणि त्यांनी जे कार्य करायला पाहिजे होतं. अजून मी तुम्हाला प्रश्न करतो की आम्ही घेतलेला किंवा डॉक्टर आंबेडकरने घेतलेला बुद्ध धर्म हा हिन्यान आहे की महायान आहे? तो आता दोघांच्या मधात आहे. हिनयान नाही, हिनयान म्हणजे फक्त तत्वाले मांडणारा, मूर्तीपूजा नाकारणारा. महायान म्हणजे मूर्तीपूजेला मांडणारा. म्हणजे आमच्या घराघरात मूर्तीपूजा आहे. मूर्तीपूजा आज जे लोकांच्या घरात दिसते ते मायांची पद्धत होय. अच्छा, म्हणजे देव मानणं. म्हणजे पण जुना बुद्ध धर्म खतम झाला. पण नाही, पण बाबासाहेबांचा जो अभिप्रेत होता बुद्ध आणि धम्म या पुस्तकातून जर पाहिलं, थोडेसे जर मुद्दे काढले त्यातले, तर खऱ्या अर्थानं तो आहे नवायान, म्हणजे नवी पद्धत आहे. हिन्याने काढली म्हणजे नवबुद्ध, जे माझ्याही जातीवर नवबुद्ध आहे, तुमच्याही जातीवर नवबुद्ध आहे. हिन्याने काढली आणि मायाने काढली, म्हणजे दोघांची त्यांनी मिक्सर केलं. मग आज माझा समाज कशावर चालू आहे? आज फक्त तत्वज्ञानावर चालू आहे. आता दीपक भाऊ स्वतःचं काम स्वतः करा. बरं, घरोघरी मूर्ती आहेत, मग त्याचं काय तुम्ही म्हणता? ते बळी पडले लोक आहेत ना, जे आता जे बंदीचे आहे त्याच पद्धतीने चालते, मायान पद्धतीने चालते. मायान म्हणजे देव आहे, आणि बुद्धाचे ओरिजिनल जे प्रिन्सिपल होते देव नाही. मग आम्ही कोणता तो धर्म घ्यावा की हा धर्म घ्यावा? तत्वज्ञान आहे का देव नाही. हां, मग नाकारली. म्हणजेच आम्ही जो धर्म घेतला आज, तो आम्ही धड तोही नाही धड हाही नाही, मदतच जाऊ सर मिसळ आहे. आता ते मिसळ आहे. तत्वज्ञान लोक स्वीकारते. आणि धर्म हा आणि मूर्तीपूजा कोणाला आवश्यक आहे? ज्याले तत्वाच्या पुढं जाता येत नाही, तत्वाले हात लागत नाही ज्याचा, त्याच्यासाठी मूर्ती आहे. पण तुम्हाला असं नाही वाटत का की ज्या धर्मानं समाजकार्य केलं, ख्रिश्चन धर्मानं, त्या धर्मात जर माझे लोक गेले असते ते अजून सुधारले असते, असं तुम्हाला वाटत नाही काय? आता ज्यांनी समाजकार्य केले ते अजून समाजकार्य केलं असतं आणि अजून ॲडव्हान्स झाले असते किंवा सायन्समध्ये. ख्रिश्चन मिशनरीमध्ये जर पाहिलं तर ते आहेत ना, त्याची अंधश्रद्धाच भरले आहे. तो देव येते, आपण तो विषय तर पहिलाच काढला का त्याच्यात देव आहे, बरोबर ना? देव आहे आणि त्या देवाच्या नाव ऐका, देव येणं ही संकल्पना चुकीची आहे. माणूस जन्माला आला ना, माणूस आहे म्हणणं आहे, बरोबर आहे. देव आहे म्हणणंच सर चुकीचं आहे. देव आला का त्याच्या विरुद्ध भूत आला, राक्षस आला. बरं, मला सांगा. एका माणसाला राक्षस बरोबर, एका माणसाला देव बरोबर. बरं, मी तुम्हाला मी तुम्हाला पहिलेच प्रश्न केला होता की ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर आंबेडकर, साईजीराव गायकवाड, राजाराम मोहन राय, महात्मा गांधी, जेवढे पुढारी होऊन गेले महात्मा किंवा साधुसंत, ते घडले सायन्सच्या यानं, नास्तिकतेमुळं का देवामुळं, येशूमुळं? नास्तिक त्याच्यामध्ये नास्तिकचा मिशनरी कोण होते? मिशनरीमध्ये त्याचा उद्देश जरी होता, धर्म प्रसार करणे, पण त्याच्यामध्ये तत्वज्ञान दिलं